हॅलो विद्यार्थी मित्रांनो, दिलेला प्रश्न हा टाइम डिस्टन्स स्पीडचा आहे. हा कसा सॉल्व्ह करायचा आहे बघून घेऊया. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की एक व्यक्ती जर 3/4 त्याच्या 3/4 स्पीडने जर गेला तर तो ऑफिसला पोहोचायला 18 मिनिटं लेट होतो आहे. तर त्याचा नेहमीचा वेळ काय असणार आहे हे क्वेश्चनच्या माध्यमातून विचारला. मग आपल्याला माहिती आहे की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे. मग इथे जर डिस्टन्स मी सेम म्हणतोय म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. स्पीड आणि टाइम व्यस्त चलनात आहे. बरोबर आहे. तर ह्याच कन्सेप्टच्या आधारावर हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे. त्यांनी स्पीड दिलेला आहे किती 3/4. बरोबर आहे. त्यांनी स्पीड दिलेला आहे 3/4 म्हणजे टाइम ह्याच्या उलट होऊन जाईल काय 4/3. करेक्ट आहे. मग 4/3 चा बघा आपला डिफरन्स किती येतोय 1 म्हणजे 4 3 गेला 1. पण आपल्याला त्यांनी किती म्हटलंय 18 मिनिटं म्हणजे इथे 1 येतो आहे 18 मिनिटं काय होतोय लेट होतोय. तर आपल्याला 1 चा 18 बनवायचा आहे तर कितीने गुणावं लागेल गुणीला 18. आणि बघा हा जो खालचा पार्ट असतो हा नेहमी युज्युअल टाइम असतो आणि हा जो खालचा पार्ट असतो हा युज्युअल स्पीड असतो गाईस. हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता या 18 ने आपण काय करू 3 ला गुणू म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल म्हणजे 18×3 = 54. मीन्स दॅट इज द करेक्ट आन्सर. तो ट्रिक आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.